सातारा जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखा आणि वडूज पोलिसांनी संयुक्तरित्या मोठी धडक कारवाई करत तब्बल 17,09,900 रुपयांचा बेकायदेशीर स्फोटक साठा जप्त केला आहे। या प्रकरणात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून 2 बुलेरो गाड्या आणि एक टाटा टेम्पोही जप्त करण्यात आला आहे। सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। जिल्ह्यात बेकायदेशीरपणे स्फोटक पदार्थांचा साठा आणि वाहतूक करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या। या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांनी विशेष पथक तयार केले होते। दिनांक 26 जून रोजी विश्वसनीय माहितीदारामार्फत मायणी विटा रोडवरील गरवारे वस्ती परिसरात 2 इसम पांढऱ्या रंगाच्या 2 बुलेरो गाड्यांमधून जिलेटिन आणि इतर स्फोटक पदार्थांची बेकायदेशीर विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वडूज पोलीस स्टेशनच्या मदतीने घटनास्थळी धाव घेतली। 2 पंचांच्या उपस्थितीत मध्यरात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास संशयित वाहनांवर छापा टाकण्यात आला। झडती दरम्यान वाहनांमध्ये खाकी रंगाचे बॉक्स आढळून आले। या बॉक्सवर सुपर पॉवर 19X आणि डेंजर एक्सप्लोसिव्ह असे लिहिलेले होते। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ बॉम्बशोधक आणि नाशक पथक तसेच फॉरेन्सिक पथकाला पाचारण केले। BDS पथकातील प्रशिक्षित श्वान आझाद याने बॉक्समध्ये स्फोटके असल्याचा अचूक इशारा दिला। त्यानंतर अत्यंत सावधगिरी बाळगत स्फोटक साहित्य बाहेर काढून परिसर सुरक्षित करण्यात आला। या कारवाईत 9 बॉक्समधील तब्बल 1800 जिलेटिन कांड्या, इलेक्ट्रिक, नॉन इलेक्ट्रिक आणि ऑर्डिनरी डेटोनेटर्स, सेफ्टी फ्यूज, 2 बुलेरो वाहने आणि एक टाटा टेम्पो असा एकूण 17,09,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सुरक्षिततेच्या दृष्टीने हा सर्वात साठा परवानाधारक मॅगझिनमध्ये ठेवण्यात आला आहे। या प्रकरणी आरोपींविरुद्ध वडूज पोलीस ठाण्यात स्फोटक पदार्थ अधिनियम आणि भारतीय न्याय संहिते अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। दरम्यान ही यशस्वी कारवाई करणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखा आणि वडूज पोलीस स्टेशनच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर यांनी विशेष अभिनंदन केले आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।